जय हरी. संत तुकाराम महाराजांच्या गाथेच्या नुसार लक्ष्मीचा वास कुठं असतो किंवा खरी लक्ष्मी कशाला म्हणायचं या संदर्भात एक अभंग आलेले आहेत. आणि हे जग ज्या लक्ष्मीच्या शोधात आहेत त्या लक्ष्मीचा निवास कुठं असतो याच्या बाबतीत एक अभंग आहे. आणि त्याचा अर्थही खूप सुंदर आहे आणि सोपा आहे एकदम. कोणत्याही साधारण माणसाच्या लक्षात येण्यासारखं आहे. आपण जे लक्ष्मी लक्ष्मी असं म्हणतो, पण त्या लक्ष्मीचा निवास खरोखर कुठं आहे आणि ती कोणाजवळ सतत असते त्या संदर्भात एक छोटासा आणि सुंदर असा अभंग आहे. आणि त्याचा अर्थही बी खूप सुंदर आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. मोकळे मन रसाळ वाणी याची गुण संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य ज्यावे तरी त्यांनी, नमन ते नम्रता अंगी ने घे रंगी पालट, तुका म्हणे त्याच्या नावे घेता व्हावे संतोषी. आता याचा थोडक्यात अर्थ सांगितला तुकाराम महाराजांनी का लक्ष्मीचा वास कुठं आहे, ज्याच्या मनात काही पाप नाही, ज्याचं मन एकदम निर्मळ आहे, मन मोकळे आहेत, ज्याची वाणी रसाळ आहेत, तो गुण संपन्न असतो, त्यालाच खरी लक्ष्मी म्हणतात. हीच खरी महान संपत्ती होय. तुकाराम महाराजांचा एक असाच अभंग आहे. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, मन हे तुळशी अर्पुन ऋषिकेशी, पुनरपी संसारा येणे नाही, मन हे शेवंती अर्पुनी भगवंती, पुनरपी संसारा येणे नाही. साधू संतांनी जे सर्व जे काम केलं ते सगळं मनावर काम केलं. मनाची जी चंचलता आहे, मन हे कुठं पळतं आणि मनाचं खरं अधिष्ठान त्याचं काय आहे आणि ते कुठं संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर ते कसं नम्र होतं, कसं त्याचं आदेश पाळतं. अशा प्रकारे ज्याचे मन मोकळं आहेत, ज्याच्या मनात द्वेष लोभ मोह असा कोणताही प्रकार नाहीत आणि वाणी मात्र रसाळ आहेत, अशा मनामध्ये अशा रसाळ वाणी ज्याची आहे अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे. हीच खरी महान संपत्ती होय, तोच भाग्यवंत होऊन जगत असतो. असाच मनुष्य हा खरंच महान संपत्ती त्याची आणि तोच खऱ्या अर्थानं भाग्यवंत आहे. त्याच्या अंगी नम्रता असते, तो सर्व चराचराला नमन करत असतो. त्याच्याच अंगामध्ये खरोखर नम्रता असते. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता, माऊली असं म्हणतात. आणि सर्व चराचराला नमन करत असतात. त्याची बुद्धी कधी वाईटाकडं जात नाही, त्याला वाईट हे दिसतच नाहीत, वाईटामध्ये त्याला चांगलं दिसतं. असं ज्याचं मन आहेत, अशी ज्याची बुद्धी आहे, त्याची बुद्धी कधी वाईटाकडे जात नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा गुणाने युक्त माणसाचे नुसते नाव घेतले तरी परम संतोष वाटतो. असा एखादा सत्पुरुष असेल, एखाद्या संत सज्जनासारखा त्याचं नुसतं नाव घेतलं तरी माणसाला परम संतोष वाटतो. अशा प्रकारे लक्ष्मीचा जो खरा वास आहे तो आपल्या साध्या साध्या भाषेत सांगण्याचा तुकाराम महाराजांनी सांगितला. आणि ही भाषा खूप सोपी आहे. दैनंदिन जीवनात आपण बघतो, याचा अनुभव घेतो. ज्याचं मनात काही पाप नाही, ज्याचं मन मोकळं आहे, वाणी रसाळ आहेत आणि खऱ्या अर्थानं असाच मनुष्य जो आहे तो हरिभक्त आहेत आणि त्याच्याजवळ लक्ष्मीचा वास होतो. आणि तोच खऱ्या अर्थानं भाग्यवंत आहे, ज्याच्या अंगी नम्रता आहे. जर एखाद्या झाडाला खूप फळं जर लागलीत तर तेच झाड खाली लवतं. म्हणजे अशाच ठिकाणी नम्रता, अशाच ठिकाणी ईश्वराचा वास असतो. अशा प्रकारे ह्या तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. हा अभंग खूप सुंदर आहे म्हणून मी आपल्यासाठी पाठवला आहे. जय हरी, जय हरी, जय हरी.